साल 1872 अटलांटिक महासागराच्या पाण्यात एक जहाज हळूहळू पुढे सरकत होतं. नाव होतं मेरी सेलिस्टे. पण या जहाजात काहीतरी विचित्र होतं, कारण ते चालू होतं, पाल उघडी होती, माल सुरक्षित होता, पण जहाजावर एकही माणूस नव्हता. ना कॅप्टन, ना क्रू, ना प्रवासी. जणू संपूर्ण जहाजाने एका क्षणी अदृश्य होण्याचा निर्णय घेतला होता. आणि या क्षणापासून सुरू होते इतिहासातील सर्वात रहस्यमयी अनसॉल्व्ड मिस्ट्री. स्टोरीमध्ये पुढे जाण्याआधी मित्रांनो, चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या, कारण असेच हॉरर, मिस्टिरियस अँड इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मी नेहमी घेऊन येत असतो. ही स्टोरी सुरू होते न्यूयॉर्क शहरातून. 7 नोव्हेंबर 1872. जहाजावर 7 लोकांचा क्रू आणि कॅप्टन बेंजामिन स्पूनर ब्रिग्स, त्यांची पत्नी आणि लहान मुलगी, एकूण 10 जण इटलीकडे प्रवासाला निघतात. जहाजात इंडस्ट्रियल अल्कोहोलचा मोठा साठा होता, जवळपास 1700 बॅरेल्स. प्रवास अगदी सामान्य वाटत होता. हवामान स्थिर, क्रू अनुभवी आणि कॅप्टन ब्रिग्स अत्यंत शिस्तप्रिय आणि एक्सपिरियन्स मानले जात होते. कुठलीही शंका नव्हती की हा प्रवास काही वेगळा ठरेल, पण समुद्र नेहमीच आपल्याकडे वेगळी मिस्ट्री ठेवत असतो. काही आठवड्यांनंतर 5 डिसेंबर 1872 आणखी एक जहाज डाय ग्रेटिया अटलांटिकमध्ये प्रवास करत होता. त्याचा कॅप्टन डेव्हिड मोराउस दूरवर एक जहाज पाहतो. ते थोडं विचित्र पद्धतीने हलत होतं, जणू नियंत्रण नसल्यासारखं. संशय येतो आणि ते जवळ जातात. ते जहाज होतं मेरी सेलिस्टे. जेव्हा डाय ग्रेटियाच्या क्रूने मेरी सेलिस्टेवर पाऊल ठेवलं तेव्हा त्यांना जे दिसलं ते अंगावर काटा आणणारं होतं. जहाज पूर्णपणे रिकामं होतं, पण सगळं व्यवस्थित होतं. केबिनमध्ये कॅप्टनची वैयक्तिक वस्तू जागेवर, अन्न अजूनही तयार स्थितीत. जहाजाच्या लॉगबुकमध्ये शेवटची नोंद काही दिवसांपूर्वीची. कोणत्याही संघर्षाचे, रक्ताचे किंवा हिंसेचे चिन्ह नव्हते. माल जवळजवळ पूर्णपणे सुरक्षित. फक्त एकच गोष्ट गायब होती, लाईफ बोट. जणू सगळ्यांनी शांतपणे जहाज सोडलं होतं. पण का आणि कुठे गेले ते सर्व? या घटनेनंतर जगभरात खळबळ उडाली. तपास सुरू झाला. जहाज जिब्राल्टरला नेण्यात आलं. तिथे ऑफिशियल इन्व्हेस्टिगेशन झालं, पण उत्तर मिळण्याऐवजी प्रश्नच वाढत गेले. सर्वात पहिला आणि सोपा सिद्धांत, समुद्री लुटेऱ्यांचा हल्ला. पण हा सिद्धांत लगेच फोल ठरला, कारण जहाजावर कोणताही संघर्ष नव्हता. मौल्यवान वस्तू जागेवर होत्या आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अल्कोहोलचा साठा अजूनही तिथेच होता. लुटेऱ्यांनी असं का केलं असतं? नंतर दुसरा सिद्धांत, म्युटिनी, म्हणजे क्रूने बंड केलं. पण कॅप्टन ब्रिग्सच्या स्वभावामुळे आणि क्रूच्या पार्श्वभूमीमुळे हेही अविश्वसनीय वाटत होतं. ते सगळे अनुभवी आणि समजदार होते. शिवाय बंड झालं असतं तर जहाजावर काहीतरी चिन्ह दिसली असती. मग तिसरा आणि सर्वात फेमस सिद्धांत, अल्कोहोलच्या बॅरेल्समधून गॅस लीक झाला. काही बॅरेल्स रिकामे सापडले होते. शक्यता अशी मांडली गेली की त्या वायूंमुळे स्फोटाचा धोका निर्माण झाला. कॅप्टनला वाटलं असेल की जहाज कधीही उडू शकतं. त्यामुळे त्यांनी सगळ्यांना लाईफ बोटमध्ये बसून जहाजापासून दूर जाण्याचा आदेश दिला. पण मग प्रश्न उरतो, ते परत का आले नाहीत? स्फोट झाला नाही, जहाज सुरक्षित राहिलं. मग ते सर्व समुद्रात कुठे गायब झाले? काहींनी नैसर्गिक कारण सांगितली, वादळ, मोठी लाट किंवा समुद्री भूकंप. पण हवामानाच्या नोंदी सांगतात की त्या काळात समुद्र तुलनेने शांत होता. कोणताही मोठा वादळाचा पुरावा नाही. आणखी एक विचित्र सिद्धांत म्हणजे सीक्विक, ज्यामुळे जहाज अचानक हादरला असेल, क्रू घाबरला असेल आणि त्यांनी जहाज सोडला असेल. पण पुन्हा तोच प्रश्न, सगळे एकाच वेळी का गेले?
आणि जहाज इतकं व्यवस्थित कसं राहिलं. काळ जसा पुढे गेला तसे सिद्धांत अधिकच विचित्र होत गेले. काहींनी सांगितलं समुद्रातील राक्षसांनी हल्ला केला, काहींनी म्हटलं एलियन अपहरण, तर काहींनी तर ती शापित जहाज असल्याची सांगितले. पण या सगळ्या गोष्टींना कोणताही ठोस पुरावा नाही. या प्रकरणात एक महत्वाचा मुद्दा म्हणजे लॉगबुक. शेवटची नोंद 25 नोव्हेंबरची होती, म्हणजे जहाज सापडण्याच्या 10 दिवस आधी. त्या दरम्यान काय घडलं याचा कोणताही अधिकृत रेकॉर्ड नाही. जणू त्या 10 दिवसांनीच संपूर्ण रहस्य आपल्या पोटात लपवलं आहे. कॅप्टन ब्रिग्स बद्दल एक गोष्ट विशेष म्हणजे तो अत्यंत धार्मिक आणि जबाबदार माणूस होता. त्याने आपल्या कुटुंबाला धोक्यात टाकणारा कोणताही निर्णय घेतला असता असं वाटत नाही. मग त्याने जहाज का सोडलं? काही आधुनिक संशोधकांनी एक नवीन सिद्धांत मांडला. अल्कोहोलच्या वायूंमुळे एक इनव्हिजिबल एक्सप्लोजन झाला असेल, म्हणजे स्फोट झाला पण आग नाही. आवाज आणि दाबामुळे क्रू घाबरला असेल आणि त्यांनी जहाज सोडलं असेल. हा सिद्धांत काही प्रमाणात वैज्ञानिक दृष्ट्या शक्य मानला जातो, पण तरीही तो पूर्ण उत्तर देत नाही. मेरी सेलेस्टीची मिस्ट्री इतकी प्रसिद्ध झाली की ती लेख, चित्रपट आणि लोककथांमध्ये जिवंत राहिली. अनेक लेखकांनी या घटनेवर कथा लिहिल्या, पण वास्तव आणि कल्पना यांच्यातील सीमा हळूहळू धूसर होत गेली. आज 150 वर्षानंतरही मेरी सेलेस्टीचं रहस्य अजूनही अनसॉल्ड आहे. ना क्रूचा पत्ता, ना लाईफ बोटचा, ना अंतिम सत्य. समुद्राने ते रहस्य अजूनही आपल्या खोल अंधारात जपून ठेवलं आहे. आणि म्हणूनच जेव्हा आपण या घटनेकडे पाहतो तेव्हा एकच प्रश्न मनात येतो, कधी कधी उत्तर नसणं हेच खरं मोठं रहस्य असतं का? मेरी सेलेस्टे आपल्याला आठवण करून देते की जग कितीही आधुनिक झालं तरी काही रहस्य अशी असतात जी कायमची अज्ञात राहतात. आणि कदाचित हाच त्या कथेचा खरा भाग आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं याबद्दल कमेंट करून जरूर सांगू शकता. आणि अशा इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी चॅनल सोबत जुडून राहा. मी शैलेश, भेटू तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासोबत. आतासाठी नमस्कार.